हेलो एंड वेलकम बैक डाउन द गेम प्ले वीडियो गाइस। तो गाइस आज हम फिर से खेलने जा रहे हैं CPM2 कार सिमुलेटर पार्किंग ट्यूब। तो गाइस आज हम बात करने वाले हैं मोस्ट कॉन्ट्रोवर्शियल शो मराठी बिग बॉस। तर मराठी आहे तर मी मराठीमध्येच बोलतो, त्यात तुम्हाला समजेल थोडासा आसान जाईल। तर आता सध्या काहीच काय चाललं आहे घरामध्ये मला एक्झॅक्ट माहिती नाही, कारण मी असे चुत्ते शो कधी बघत नाहीत आणि त्याच्यामुळे एक्झॅक्ट माहीत नाही। पण यूट्यूबवरती इंस्टावरती रील्स येतात त्याच्या थ्रू मी सांगू शकतो तुम्हाला की काय चाललं काय नाही। त्याच्यामध्ये मला एकदम वर्स्ट कॅरेक्टर कोणता वाटतो, सागर कारंडे वर्स्ट कॅरेक्टर नाही आहे, तो चांगला खेळतो आहे पण तो ओव्हर रिॲक्ट करतो आहे कुठल्या पण गोष्टीला, त्याच्यामुळे तो थोडासा म्हणजे असा वेगळाच दिसतो आहे। कारण आपण त्याला चला त्यामध्ये मस्ती मजाक करताना बघितला आहे, कॉमेडी करताना बघितलं आहे, इकडे तो म्हणजे अशी ओव्हर ॲक्टिंग केल्यासारखंच वागतो आहे, म्हणजे अचानकच बोंबलतो आहे, काय करतो आहे काय, म्हणजे रिस्पेक्टच राहिली नाही यार त्याच्यासाठी। नाहीतर तो असं पत्र वगैरे घेऊन पत्र वाचायचा, तर तो एक आपल्या आतमध्ये असा एक इमेज तयार झाला होता सागर कारंडेसाठी। पण आता पूर्ण त्यांनी त्याची माती केलेली आहे। का का असा करतो तो, गेम त्याची असेल बहुतेक असं काहीतरी असेल। बाकी दुसरा एक स्ट्रॉंग सदस्य घरामध्ये आहे ती म्हणजे तन्वी कोलते, ती तुम्हाला माहितीच असेल। ती जोरात बोलते, स्टार्टिंगला खूप आवाज करत होते, पण आता असंच आहे ना, जे जास्त बोलणार तोच शोमध्ये टिकणार असंच असणार आहे। त्याच्यामुळे तिचं पण बरोबर आहे, तिची स्ट्रॅटेजी पण बरोबर आहे। असं नाही आपण कोणाला बोलू शकत का तू जास्त बोलतोय वगैरे, ती पण बरोबर खेळते, गेम वगैरे खेळते। आणि आता सगळ्यात फनी सदस्य म्हणजे कोण, तिचं नाव काय यार विसरलो मी, राखी सावंत। हां राखी सावंत, ती काय ती कॉन्ट्रोवर्सी करायला देते सगळ्या शोमध्ये, ती तेच करण्यासाठी जाते। तर असे सदस्य म्हणजे मेन जे ज्यांची कॉन्ट्रोवर्सी जास्त होते, जास्त नाव वगैरे येतात, तर राखी सावंत कशी खूप आधीपासून इंडस्ट्रीमध्ये आहे, ती काय हसवण्यासाठी चालेल, तिला काय एवढा कोण सिरियस घेत नाही। आणि तर काय असे आहेत सदस्य। आणि म्हणजे आता सीझन एंडला आले, आता 1-2 महिने, 1 महिन्याच राहिला असेल शो। आता काय टॉप 5 टॉप 7 काय राहिलेत काय मला माहिती नाही, एवढं मी जास्त काय फॉलो करत नाही शोला। बाकी सगळ्यात चांगला खेळतोय तो मला कोण वाटते, कोणच नाही म्हणजे त्याच्यामध्ये, तो एक विशाल म्हणून आहे, तो एक बॉडी बिल्डर, तो तर काय मूर्खासारखाच खेळतोय। तो हिंदी येथून आलाय, म्हणजे पूर्ण गेम बघून आलाय आणि तो इथे येऊन त्या सदस्यांना म्हणजे त्यानंतर आता मधीनच तो एक डायलॉग मारला होता सिद्धार्थ शुक्लाचा, का 1 2 3 4 5 काय फरक नाही पडत, एक नंबर कॉपी माणूस आहे। मला तर अजिबात एकदम नकली वाटतो तो, त्याचं वय पण लय झाले, बॉडी वगैरे स्टेरॉइड घेऊन बॉडी बनवली त्यांनी। अजून दुसरा एक होता तो बॉडी बिल्डर, आपल्या इकडचं होतं, म्हणजे हमाली वगैरे करून तो बॉडी बिल्डिंग करायचा, तो थोडासा मला चांगला वाटायचा, पण तो पण शोमधनं गेला, म्हणजे वोटिंग वगैरे मुलं झालं असेल। तो म्हणजे थोडा ऑनेस्ट वाटत होता मला, चांगला गेम वगैरे खेळायचा। अजून दुसरा एक तो छोटासा कोणतरी आहे, त्याला पण खूप ट्रोल करतात, बोलतात वगैरे, म्हणजे त्याला राग येतो, म्हणजे असं कुठला पण त्याचा विषय आला ना, का ऑमलेट वगैरे अंडे, एकदा त्यांनी विशालचे अंडे घेतले होते काहीतरी पुशअप चॅलेंजमध्ये, त्याच्यावरून पण त्याला खूप बोलतात। अजून दुसरी एक आहे ती अनुश्री काहीतरी, अनुश्री माने का काय नाव आहे तिचा, तर ती पण अशीच कॉन्ट्रोवर्सीमध्ये, म्हणजे तिला आता आधी काय चावी चोर म्हणून काहीतरी बोलायचं आहे, पण आता सध्या सगळे स्टेबल आहेत सध्या तरी। फक्त विकेंडच्या वारला सगळ्यांची पोलखोल होते, विकेंडच्या वारला येऊन सगळे पोलखोल होते। तर काय आता विनर कोण होणार, विनर माझ्या मते तर विनर सागर कारंडे, फॅन बेसवर सागर कारंडे मला वाटतोय, पण त्याची गेम एवढी चांगली नाही। दुसरा एक कोणतरी आहे तो चष्मा लावून गॉगल, काय त्याचं नाव विसरलो मी, तो पण एक म्हणजे स्मार्ट गेम खेळतो, म्हणजे थोडीशी त्याची पर्सनॅलिटी एकदम अशी स्ट्रॉंग आहे। त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव विसरलो मी। तो एकदा त्याचा विषय झाला होता, एकदा अनुश्रीला त्यांनी उठवलं होतं झोपेतून, राकेश बापट पण इंडस्ट्रीमधला खूप मोठा नाव आहे, म्हणजे जास्त तो एवढा दिसत नाही, पण हिंदी बिग बॉसमध्ये पण तो होता एवढा मला माहिती आहे। राकेश बापट आणि सागर कारंडे आणि तन्वी कोलते, ही तिघंजणं मला जिंकण्याच्या थोडंसं जवळ वाटतात। नाहीतर अनुश्री पण आहे, तिचं फॅन बेस चांगला आहे, म्हणजे थोडी कॉमेडी वगैरे करते ना ती। राखी सावंत काय नाही, ती फक्त याच्यासाठीच आहे, म्हणजे कॉमेडी वगैरेसाठी।
तर काही तर आजचा असं होतं माझा ओपिनियन. तर काय आजच्या एवढंच व्हिडिओ आवडल्याचा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळते अगले व्हिडिओ में. आज के लिए बस नाही. गुड बाय, गुड नाईट.